साहेब नमस्कार. हा बोला. हां, मी काय म्हटलं या काल जे आपण कर्जमाफीबद्दल जो काल जे सांगितलं सायंकाळी की बाबा 30 जूनपर्यंत सरकारने आदेश दिलाय की बाबा आम्ही कर्जमाफी करू, बरोबर आहे? हो. आता एका शेतकऱ्यांचं असं म्हणणं पडलं आहे की बाबा माझ्यावर ₹1,00,000 लोन आहे हा कर्जाचं शेतीचं नाही का? हा हा ते बा आता उचलता येईल का नवीन नवीन? नाही, बँका त्याला तयार होणार नाहीत. आता हा. एवढंच झालंय हा की जे थकीत जे कर्ज आहे हा हा ते थकीत कर्ज वसूल करण्यासाठी बँकांनी तगादा लावायचा नाही. हा बँकांची मिटिंग घेऊन सरकारनं सांगायचं की बाबा आम्ही या कर्जाची जबाबदारी घेणार आहोत आणि 30 पर्यंत त्यांच्या पैशाची व्यवस्था करतो. सध्या हा आपल्याकडे पैसे नाही आहेत हा हा आणि तोपर्यंत शेतकऱ्याला कर्जासाठी त्रास देऊ नका वसुलीसाठी. हा हा हा. मात्र सरकारनं कितीही सांगितलं की त्यांना नवीन कर्ज द्या, हा ते म्हटले नवीन कर्ज द्यायला होतो, पण मला नाही वाटत कारण का कुठल्या तयार होत नाही जुनं कर्ज त्याशिवाय नवीन द्यायला. बरोबर आहे? बरोबर. हो 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 हा. त्यामुळे तेवढं आपल्याला 5-6 महिने थोडं त्रास होणार आहे शेतकऱ्याचा, नाही असं नाही. पण बरोबर. या लोकांचा प्लॅन जो होता हा की 2028 किंवा 2031च्या सुरुवातीला कर्जमाफी जाहीर करायची हो बरोबर आहे. आणि अजून एक निवडणूक मारून न्यायची. हा ते म्हटलं आम्ही तसले उद्योग आम्ही नाही आणून तुम्हाला करायचं असेल तर आत्ता करा, नाही तर नाही म्हणून सांगा, आम्ही आहे बघून येतो रस्त्यावर. मग हो ना. असं त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं. हो मग त्याने सांगितलं की आमची कर्ज काढायची मर्यादा आता संपलेली आहे. आम्हाला कर्ज सध्या मिळत नाही. जेवढं थोडंफार होतं ते आम्ही ते नुकसान भरपाईसाठी 30,000 कोटीची व्यवस्था कशी तरी केली. हा आता आमच्याकडे पैसा नाही आहे. हा आम्ही कर्ज उभारण्याची राज्याची क्षमता संपलेली आहे. हो हो तेव्हा आता बजेटमध्ये तरतूद केल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. बरं बरं. बजेट आहे मार्चमध्ये हो आणि बजेट मार्चमध्ये आहे म्हणून आम्हाला 30 जूनपर्यंत मुदत द्या. 30 जूनच्या आत आम्ही तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे जमा करतो असं त्यांनी सांगितलं. बरं शेट्टी साहेब म्हणजे आता यांना जे मला सांगा शेट्टी साहेब म्हणजे आता जे नवीन कर्ज आहे ते यांना आता उचलता येणार नाही शेतकऱ्यांना जोपर्यंत कर्जमाफी सरसकट होत नाही तोपर्यंत. नवीन कर्ज बँकांनी दिलं तर पण ते म्हणतात बँकांना आम्ही द्यायला सांगतो. हो हो बँका सरकारचं ऐकतील का नाही याची मला काय गॅरंटी नाही, कारण मी मला माहिती आहे बँका काय पात्रतेचे आहेत. बरं. आधीच देत नाहीत आणि आता थकीत कर्ज असल्यानंतर कसं देतील? पण ते आता ते सरकारने करायला पाहिजे ना. एक तर बघा एक तर यंदा काय झालं ह्यावेळेस की पूर्ण शेती पाण्यामध्ये गेली, बरोबर आहे? हो हो तिथून शेतकरी हौलादीन झाला, बरोबर. बरोबर आहे? पूर्ण शेतीची म्हणजे पूर्ण हौलादीन झाला म्हणजे यंदाची दिवाळी पूर्ण शेतकऱ्यांची काही दिवाळी झाली शेट्टी साहेब, बरोबर आहे? आणि शेतकऱ्यांना काय आशा होती की आता सरसकट त्यांनी एक त्याच्यामध्ये सांगितलं काय की आम्ही जे काय आता नुकसान भरपाई देणार आहोत हो काय 17-18 हजार रुपये 18.5 हजार रुपये जे देणार आहेत हो किंवा त्याच्याशिवाय जे वेगवेगळ्या ज्या योजना आहेत हो त्याला होल्ड लावून घेत नाही. मी सांगितलं एवढी मात्र तुम्हाला गॅरंटी देतो. हो म्हणजे आता जे काही नुकसान भरपाईचे पैसे आहेत हो ते कर्जाला जमा करून घेत नाही आले की. बरं आता मला सांगा शासनाने सांगितलं सरकारने की बाबा 30 तारखेपर्यंत 30 जूनची आम्हाला पर्यंत मुदत द्या, आम्ही 30 जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करतो. जर 30 जूनपर्यंत जर कर्जमाफी जर नाहीच केली तर मग आता याच्यानंतरचं काय पाऊल राहील समजा मग आता आपलं? नाही मग आम्ही सांगितलं आता फक्त तहसीलदार आणि कलेक्टरच्या गाड्या फुटल्यात. आता बरोबर आहे. याच्यानंतर मंत्र्याच्या गाड्या पडू. हो बिलकुल. हा बरोबर चला ठीक आहे शेट्टी साहेब भेटू. हा जय शिवराय, जय भीम, जय गुरु. ओके ओके.